नमस्कार माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर काय कोणाला कोणाची बहीण म्हणू शकत नाही मी, म्हणून मग मी बोलले मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. आणि हा आहे आमच्या घरातला छोटा आतंकवादी. या मुलीला सांगितलेलं मी स्कार्फ नको बांधू तरीही बांधलं. मग स्टॉपला गेल्यावरती या मुलीने ते स्कार्फ सोडून टाकलं. मग बस वगैरे आली आणि आम्ही आलो डॉक्टरांकडे, कारण माझ्या डोळ्यांना खूप जास्त ॲलर्जी झालेली होती. मग डॉक्टरांकडे गेलो आणि तिथून मग थेट निघालो आणि पोहोचलो आम्ही पार्लरमध्ये. मुलींसाठी पार्लर खूप काही असतं. मग पार्लरमध्ये गेले, पार्लरमधलं काम वगैरे संपवलं आणि गेलो फळं वगैरे आणायला. फळं वगैरे घेतली आणि मग आता चाललो होतो स्टँडला. आणि कृष्णाला पाठवलं होतं मी केळी वगैरे आणायला. मग त्याने त्या केळी आणल्या आणि बघा ह्या दोघांची इथेच कुरकुऱ्यांवरनं भांडणं चालू झाली. एक पुडा माझा, 2 पुडे तुझे असेच. मग बघा ह्या मॅडमला घेत होते व्लॉगमध्ये, तर ह्या मला म्हणतात सारखी मला घेते. मग मी कॅमेरा वळवला आमच्या मोठ्या आतंकवाद्याकडे, नंतरनं मग कृष्णाकडे. बिचाराला शिनोलीला पोहोचेस तोपर्यंत जागा नाही भेटली रे बसायला. नंतरनं आम्ही पोहोचलो शिनोलीला. पप्पा आलेले होते, पप्पांच्या गाडीत बसलो आम्ही आणि थेट गेलो आमच्या घरी. घरी गेल्याबरोबर आमची ही डॉली आली आमच्याकडे धावत धावत. काही खायला वगैरे आणलं आहे का, मला तर तिला थोडी फ्रूट्स वगैरे देऊ शकते ना मी. मग तिला म्हटलं चल बाई माझ्यासोबत, तुला घरी जाऊन काहीतरी खायला असेल ते घालेल मग मी खायला. आणि फायनली पोचलो घरापाशी. आणि आमच्या या मॅडमची बडबड चालूच होती, काही ना काही सांगतच होत्या गोष्टी, कॉलेजमधल्या गोष्टी, शाळेमधल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी सांगत होत्या. आणि मी शांतपणे ऐकून घेत होते, कारण मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. मग नंतरनं गेलो आम्ही घरामध्ये. कृष्णा आधीच आमच्या येऊन बसला होता आणि आमच्या मातोश्री आराम करत होत्या, कारण जेवण वगैरे बनवून झालेलं, त्यांना जेवायचं होतं पण आमचा वेट करत होत्या. मी काहीतरी खात होती आणि मग गेले मिररमध्ये स्वतःला चेक केलं आणि मग जाऊन पडले मस्तपैकी बेडवर रिलॅक्स. कारण प्रवास करून आले होते, खूप जास्त डोकं दुखत होतं. मग गेलो आम्ही मामाकडे आणि मामाच्या इथे जाऊन बघा सगळे कसे इकडेच बघतात आहेत. आई काहीतरी सांगत होती पण माझा नेहमीप्रमाणे टाईमपास चाललेला होता. मग आम्ही पोहोचलो आता घरी, म्हणजे घरी नाही पण मनसरला पोहोचलो. फोनची चार्जिंग कमी होती त्यामुळे पुढचा व्लॉग वगैरे काही घेतला नव्हता.